नमस्कार मित्रांनो, इथे तुम्हाला अजय देवगणचा फोटो दिसतोय ना? हा फोटो याच्यासाठी की याने काही पिक्चर केले, सिंघम आणि दृश्यम. ओके. आता तुमच्या मनात असेल फोटोचा आणि पिक्चरचा काय संबंध न्यूजशी? तर न्यूजशी संबंध असा आहे की याने स्मॉल कॅप कंपनी पॅनारोमा स्टुडिओज इंटरनॅशनल, जिची किंमत सध्या ₹950 चालू आहे, अशा कंपनीमध्ये जवळपास 2.74 करोड रुपये इन्व्हेस्ट केलेले आहे. आता एवढेच एकट्याने इन्व्हेस्ट केले फक्त, परंतु याच्यासोबत जे 9 इन्व्हेस्टर होते त्यांनी जवळपास 24.66 करोड इतके रुपये यामध्ये इन्व्हेस्ट केलेले आहे. तुम्ही या ठिकाणी बघू शकता शेअरची किंमत 949 आहे, परंतु हा शेअर जो अजय देवगणनी घेतलेला आहे हा आहे प्रिफरन्स शेअर. ओके. आता प्रिफरन्स शेअर काय असतं की याच्यामध्ये आपल्याला कॉमन लोकांना जी कंपनी डिव्हिडंड देते. ओके. म्हणजे आपल्याला डिव्हिडंड कधी मिळतो? जेव्हा प्रिफरन्स शेअरचा डिव्हिडंड पहिल्यांदा वाटला जातो, नंतर नॉर्मल स्टॉकचा डिव्हिडंड येतो. ओके. प्रिफरन्सेस शेअर म्हणजे असे शेअर ज्यांचा डिव्हिडंड पहिल्यांदा दिले जाणार, त्यानंतर आपल्या नॉर्मल स्टॉक मार्केटमधील स्टॉकचा डिव्हिडंड दिले जाणार. समजा कंपनी बँकट्रप्ट झाली, त्या कंडिशनला कंपनी सर्वप्रथम ऍसेट विकून जे जे प्रिफरन्स शेअर होल्डर आहे त्यांना पेमेंट करणार, त्याच्यानंतर नॉर्मल समभागधारकांना म्हणजेच स्टॉक होल्डरला पेमेंट करणार. ओके. आता या शेअरची किंमत तर सध्या चालू आहे ₹950, ₹950 आणि मागील 5 दिवसात 13% ₹110 हा चढलेला आहे. परंतु अजय देवगणला जे शेअर मिळालेले सॅटर्डे क्लोजिंगवर ते जवळपास त्यांनी घेतलेले ₹274 प्रति शेअर. तर आता तुम्हाला मेन शेअर आणि प्रिफरन्स शेअर मधला डिफरन्स समजला असेल. अमाऊंट जास्त लावलेली आहे आणि शेअर भविष्यात शॉर्ट टर्म मध्ये चांगला फायदा देऊ शकतो. सोबतच तुम्ही जर माझ्या लिंकवरनं डीमॅट अकाउंट ओपन करत असाल तर त्यासाठी माहिती डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे. तुम्हाला माझ्याकडनं काही कोर्सेस त्यावेळेस फ्री मिळतील. धन्यवाद.